जेव्हा तुम्ही सोलार विकत घेणार आहात तेव्हा त्या व्हेंडरची किंवा जी सोलार कंपनी आहे त्यांची टेक्निकल एक्सपर्टीज आणि ते किती काळासाठी तुमच्या ह्या फील्डमध्ये काम करतायत हे तुम्ही चेक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण सोलार पॉवर प्लांट ही गोष्ट अशी आहे की ती पुढच्या 25 वर्षांसाठी तुम्हाला एनर्जी जनरेट करून देणार आहे. समजा सोलार पॉवर प्लांट लावला आणि उद्या तो 2-4 वर्षानंतर तो व्हेंडर अवेलेबलच नसेल, तुमच्या सोलार पॉवर प्लांट मध्ये थोडासा काही प्रॉब्लेम आला आणि तो व्हेंडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणाकडे जाणार? तर तुम्ही ज्या कंपनीकडून सोलार लावणार आहात तर त्यांच्याकडे टेक्निकल एक्सपर्टीज, त्या प्रकारची मॅनपॉवर त्यांच्याकडे असले पाहिजे. तसंच स्पेअर्स आणि एव्हरीथिंग त्यांचं सर्व्हिस नेटवर्कही अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुम्हाला सांगते अतिशय गोष्टी अतिशय छोट्या असतात पण जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेममुळे तुमचा पूर्ण सोलार पॉवर प्लांट बंद पडू शकतो. त्यावेळेला स्टिच इन टाइम सेव्ह नाईन अशी जी आपल्याकडे म्हण आहे त्या पद्धतीने योग्य वेळी जर त्यांचं मेंटेनन्स केलं गेलं तर तुमचा सोलार पॉवर प्लांट तुम्हाला कंटिन्युअसली तुमचं एक खूप सुंदर ऍसेट बनवून तुम्हाला कंटिन्युअसली सोलारचं जनरेशन किंवा एनर्जीचं जनरेशन देत राहील. आणि जर अयोग्य व्हेंडर कडून तो लावला गेला आणि तुम्हाला आफ्टर सेल्स मिळालं नाही तर तो सोलार पॉवर प्लांट तुमची एक मोठी लायबिलिटी बनू शकेल. तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकणार नाही.